नमस्कार, कसे तुम्ही सगळे? मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं? आता माझी थोडी तब्येत म्हणजे बरी आहे थोडी, म्हणजे आता खूप पिलू नको ना, पिलू नको. हे एक मला आहे ना लाईट बंद करतोय. हो थंड. बरं तू ये इथं ये, चल बस बस खाली बस. आता म्हणजे खूप आता माझी तब्येत बरी झाली. आता काही एवढं म्हणजे नाही का दुखत नाही आहे. आणि मला काल असे एक कमेंट्स आल म्हणजे नाही का कमेंट्स आलते की तुम्हाला स्वयंपाक नाही का रूम नाही आहे का, म्हणजे मला किचन नाही आहे का. तर नाही आहे मला, म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सगळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की. का तर आमचे माझ्या आणि माझ्या बहिणीचे भांडणाचे नाही का, म्हणजे मी व्हिडिओ वगैरे पोस्ट केले. पिलं नको लाईट बंद करू, ते लाईट बंद करतोय. व्हिडिओ पोस्ट केले तर मला तेव्हा पण भरपूर असे कमेंट्स आलते की तू बहिणीच्या घरी का जाती, नाही का तू यातच नखरा आहे, असं आहे तसं आहे. तर मी ते सगळं सांगणार आहे तुम्हाला, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर बघा मी तुम्हाला किचन दाखवते. पिलू लाईट नको बंद करू. हे तर माझं हे नाही का म्हणजे हॉल आहे 1 RK, म्हणजे किचन आणि हॉलच आहे. तर माझं किचन इकडे आहे, हे तर हे ना रूम, इथं किचन आहे. तर मी तुम्हाला दाखवते ते किचन पण. हे बघा, हे बघा, हे किचन आहे. इथं तर बघा तुम्हाला सगळं कमी दिसत असेल. हे इकडं पसार वगैरे आम्ही ठेवलेलं आहे. भांडी पण काहीच नाही, मांडणी सगळी रिकामी तुम्हाला दिसत असेल. हे बघा, आणि हे किचन आहे. किचनचं वटा सगळा रिकामी आहे, सगळा रिकामी आहे. आणि बाकी सगळं इथं रिकामी आहे, फक्त तेवढंच पसार आहे. हे बघा, इथं किचन आहे ओ पिलू, आणि तर तेवढंच थोडासा पसार आहे. मांडणी वगैरे सगळी रिकामी आहे बस. आणि इथं कपडे वगैरे ते धुवायचे असतात ते मी इथं ठेवते. बाकी सगळं इथं रिकामी आहे. आणि इकडं बाजूला साईडला आहे ना बाथरूम वगैरे आहे. आणि चल ये पिलू, तिथं खेळणी वगैरे ठेवलेले आहेत. तर किचन बघितलं तुम्ही सगळं मध्ये, चल ये पिलू. किचन सगळं म्हणजे सगळं रिकामी आहे. असं पण नाही की मी ते नाटक के म्हणजे नाही का बांधून वगैरे ठेवलं आहे व्हिडिओसाठी किंवा काय, असं काहीच नाही आहे. आणि गॅस वगैरे आहे तिथं बघा वर, तिथं वर आहे ना, मी गॅस आहे ना तिथं वर मी हे करून ठेवलं नाही का, म्हणजे बांधून वगैरे ठेवलं आहे. आम्ही जेवण बनवायचो तिथं आहे ना, मी जेवण बनवायचे. पण 2 वर्षापासून आहे ना मी माझ्या मम्मीच्या घरी जेवण नाही का खाते. तिथंच मम्मी बनवते, कधी मी बनवते आणि तिथंच आम्ही जेवण करतो. 2 वर्ष झाली तर जेवण वगैरे माझं काही बनत नाही आहे. किचन रूम आहे पण ते किचनमध्ये आम्ही स्वयंपाक वगैरे काहीच करत नाही आहे. का तर त्याच्या मागं खूप म्हणजे खूप आता काय काय अडचण असती वगैरे वगैरे, काय आता सांगू शकत नाही मी. पिलू नको तोंडात नको घालू तसं. का तर माई भांडणाचेच व्हिडिओ टाकले तर त्यालाच खूप वाईट वाईट कमेंट्स यायचे. नाटक करते, पैशासाठी करते, असं करते, डॉलरसाठी करते वगैरे वगैरे वगैरे. तर तसं काहीच नाही म्हणजे. आणि हे किचनमधलं सांगितलं ना मी असं तसं, परत तुम्हाला सांगणार मग तुम्ही काय म्हणणार नाटक करते, पैशासाठीच करते, व्ह्यूसाठी करते. तर तसं काही नाही आहे. तुम्हाला मी म्हणून व्हिडिओ काढून दाखवला की इथं स्वयंपाकचं माझं हे किचन म्हणजे नाहीच आहे. माझ्या मम्मीकडे जेवण वगैरे असतं. आणि मला भांडण्याच्या वेळेस पण, बहिणीच्या भांडण्याच्या वेळेस पण असे कमेंट्स यायचे की नाटक करतात हे नाही का व्ह्यूजसाठी, तू बहिणीच्या घरी मग कशाला जातेस. तर माझं जेवण वगैरे सगळं मम्मीकडं असतं. जेवण चहासुद्धा म्हटलं ना प्यायचं तरी मम्मीकडेच जायला लागतं मला. थोडंसं इथनं मम्मीचं घर इतकं पण लांब नाही म्हणून बरं आहे. का तर काहीतरी आर्थिक परिस्थिती असती माणसाचं, काहीतरी अडचण असती. आणि मी ते यूट्यूबला म्हणजे यूट्यूबवर मी व्हिडिओ काढून टाकले असते तर काय म्हणते तिथं काय सांगायची गरज आहे तुम्हाला, कशाला इज्जत घालतात, परत अजून 10 शब्द बोलणार, म्हणून मी सांगत नव्हते. पण विचारले नाही का, कमेंट्स करून मला विचारले तर मग किती जणांना मी रिप्लाय देणार. म्हणून मी व्हिडिओ बनवून टाकते त्याच्यामुळं की किचन वगैरे तर नाही आहे, मी मम्मीकडे जेवण बनवते. म्हणून मी जेवण वगैरे करायला मम्मीकडे जायचे. तिथं मम्मीकडे गेले जेवण वगैरे करायला, कधी माझं डोकं दुखलं तर मला 4 दिवसात मी 3-4 वेळा तर चहाच पिते. तर चहा प्यायला जायचे. तर मग तिथं बसले की माझी मोठी बहीण येणार, काय ना काय बोलणार, खुसबुज काय ना काय होणार. मग भांडण व्हायचे आणि मी ते व्हिडिओ काढून पोस्ट करायचे. असं होतं. म्हणून मी म्हणजे बहिणीच्या घरी जात नाही, पण माझी मजबुरी आहे म्हणून मी मम्मीकडे जाते तिथं जेवण वगैरे करायला. आणि तिकडं मग बहिणीचं घर आणि मम्मीचं घर तर तुम्हाला दाखवले एकदमच, म्हणजे मधून फक्त दरवाजा आहे. तर बंद दरवाजा केला की काही संबंध नाही, पण ते दरवाजा उघडा असतो, इकडे तिकडे तिकडे इकडे जाते येते. म्हणून मला मम्मीची तर जायला लागतं. मी बहिणीच्या घरी जात नव्हते, मी मम्मीकडे जायचे. पण मम्मीचं आणि ते एकच आहे म्हणून थोडी नको कापलो. म्हणून मला नाही का, मला सांगता पण येत नव्हतं की मी बहिणीच्या घरी जात नाही. मला पण काय हौस नाही भांडण करायची आणि तिला पण नाही. पण तिथं गेलं की मग ती बोलायची, मी बोलायचे, भांडण व्हायचे. ही अशी माझी मजबुरी. का तर आपण व्हिडिओमध्ये जेवढं सांगतो ना ते तेवढंच लोकांना समजतं की ह्यांना वाटतं नाटक करते असं तसं, पण त्याच्या मागं पण खूप काय काय असतं.
आता खूप जण कमेंट्स करायचे की बहिणीच्या घरी तू कशाला जातेस, मग तुलाच माझे तूच आगावेस, असं आहे तसं आहे, भांडकुदळे. तर तसं काही नाही, मी मम्मीच्या घरी जायचे. तुम्हाला तर सांगितलं मी मम्मीच्या घरी जायचे जेवण वगैरे करायला. आता मी ते पण सांगत बसल्यावर काय म्हणतील, इतकं काय इतकं नाटक करतात का व्ह्यूसाठी. म्हणून जेव्हा मला कमेंट्स आले की तुमचं स्वयंपाक नाही का रूम नाही आहे का, किचन नाही आहे का, त्यावेळेस मी ह्या व्हिडिओ नाही का म्हटलं काढून सांगावा की असं असं आहे म्हणून. मी न सांगता कुणी न विचारता मी व्हिडिओ काढला असं म्हणले असं हे नाटक आहे. तुम्हाला तर मी किचन दाखवलं, किचन सगळं रिकामी आहे. तिथं भांडे वगैरे नाही, सगळं भांडे वगैरे मी बांधून वर ठेवलेले आहेत. तिथं नाही का ते गॅस आहे ना ते तिथं ठेवलेले. 2 वर्षाच्या आधी आहे ना लग्न झालं, तर तेव्हा आम्ही 2 वर्ष नाही का 2 वर्ष हे केलं. हाय. आम्ही 2 वर्ष आहे ना जेवण वगैरे बनवायचो, पण 2 वर्षानंतर असं आम्ही रूम बदलली. पहिले दुसऱ्या रूममध्ये होतं, इथं 3 वर्ष होत आले आम्हाला. तर ही रूम बदलली तेव्हापासून आमचं जेवण नाही म्हणजे नाहीच आहे. मी इथं जेवण बनवतच नाही, मम्मीकडंच आहे. का तर इतकी अडचण आहे ना, कमी म्हणजे सगळ्याच गोष्टीची अडचण असती. परत अजून सांगत बसली तर म्हणतील नाटक करते, असं तसं काय 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 सांगायची गरज आहे तुम्हाला घरातलं, असं तसं बोलते. पण आता माझं काम आहे यूट्यूबवर व्हिडिओ काढायचं, टाकायचं, जे परिस्थिती आहे ते सांगायची, म्हणून मी सांगत असते. मला खूप जणांचे चांगले पण कमेंट्स येतात आणि वाईट पण येतात. पण मला म्हणजे वाईट कमेंट्स आले तर मला वाईट नाही वाटत. का तर त्यांच्या हिशोबाने ते बरोबर, सगळ्यांचं आपापलं असतं मन, की कोण कोणच्या ह्याने विचार करतं, कोण कोणच्या ह्यात नाही. तर मला चांगले पण खूप कमेंट्स आलेत, वाईट पण आले, पण मला काही वाटलं नाही. का तर त्यांच्या हिशोबाने ते बरोबरच बोलत असतील. आणि दुसरे जे चांगले कमेंट्स करते तर त्यांचं तर मला काहीच अजिबात वाटत नव्हतं. तर मला तसेच कमेंट्स करत जा, माझे व्हिडिओ रोज बघत जा, मला सपोर्ट करा. फक्त मी एवढंच बोलेन की तुम्ही मला सपोर्ट करत जा, की आमचं आहे ना म्हणजे अडचण दूर व्हा. आणि आम्ही ह्याच रूममध्ये ना म्हणजे इथं आमचं रेंटवर राहतो, आम्ही भाड्यानं राहतो, म्हणून आमची खूप म्हणजे खूप अडचण आहे. रूम भाडंच आम्हाला 9-10 हजार रुपये द्यायला लागतं, लाईट बिल वगैरे. म्हणजे खूप आता सांगत बसले ना तर खूप म्हणजे खूप अडचण आहे. तर तुम्ही फक्त माझे व्हिडिओ बघत जा, मला सपोर्ट करा प्लीज, आणि सबस्क्राईब करा जे नवीन असेल त्यांनी. आणि ज्यांनी आधी सबस्क्राईब केलेले तर त्यांनी फक्त एकच व्हिडिओ बघा प्लीज. मी असं म्हणत नाही की मदत करा म्हणजे पैसे द्या मला, असं द्या तसं द्या. फक्त माझी एक मदत करा की माझे रोज व्हिडिओ बघत जा, बस एवढंच म्हणते. का तर आपण सामान्य लोक आहेत ना, म्हणजे आता मी लय पैशावाली पण नाही, लय गरीब पण नाही, सामान्य म्हणजे मीडियम आहे. म्हणजे असं मिडल क्लास म्हणजे हे आहे की पैसे पण लायले आणि गरीब पण नाही लय. पण अडचण येते ना तर आपण कोणाला मागू पण नाही शकत आणि कोणाला काय सांगू पण नाही शकत, असं होतं. म्हणून आपल्याला उपाशी राहिलेलं बरं. पण लोकांना सांगितलेलं की म्हणते तू तर आहेस मस्त खाऊन पिऊन आहेस, म्हणजे खूप काय काय बोलणारे असतात ना. म्हणून पैशावाल्याचं काय संबंध नाही. जे एकदम गरीब आहेत त्यांना वाटतं चल गरीब आहे असं तसं, कोण मदत करतो कोण काय. पण आपल्या सामान्यासारखं म्हणजे सामान्य लोकांना कोण मदत नाही करत. का तर काय म्हणतात लोक, ही तुझ्याकडे पैसे आहेत, तू खाऊन पिऊन मस्त हो, हां, तू खाऊन पिऊन मस्त आहे, तुला कशाची गरज आहे, मग हातपाय देवाने चांगले दिलेत, काम करा, असं तसं. तर मला कामाला तर जायचंच आहे. मी काही घरात बसणार नाही. माझ्या मुलासाठी, आमच्या संसारासाठी, आम्हाला नाही का पुढच्या आयुष्यासाठी तर मला तर कामाला जायलाच लागणार आहे. मी कामाला जाईन, पण छोटी मोठी अडचण असते म्हणून पण मला कामाला जाता येई नाही. तर मला एवढंच सांगायचं होतं की आमची इथं किचन वगैरे नाही आहे. बहिणीची तर जाते आणि बहिणीची तर मी जात नाही, मम्मीकडे जाते. तर तिथं बहिणी असती तर भांडण होते. तर हे तुम्ही डाऊट मनामधून म्हणजे मनामधून हे तर क्लिअर होते की मी बहिणी तिथं जात नसते. आमचं जेवणच मम्मीकडे. आता सध्या मी मम्मीकडेच जाऊन आले, मम्मीकडे गेले, चहा वगैरे पिले, थोड्या वेळ बसले, जेवण वगैरे केलं आणि मग इकडं आले. आता संध्याकाळी जाईल आणि संध्याकाळी जेवण वगैरे करेल. मग तिथनं जेवण घेऊन सुदेशला इथं घरी घेऊन येणार. ते सुदेश यायच्या टायमाला मी जेवण घेऊन घरी येणार. असं आहे. आता खूप काय काय अडचणी. अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, मी नक्कीच रिप्लाय देईल. आणि जास्त प्रश्न असेल तर मी त्याला हे करेल, काय व्हिडिओ बनवून काढून. का तर रिप्लाय मला द्यायला व्हिडिओ रिप्लाय द्यायला एक एक रिप्लाय देणार, मग कळत नाहीत, मग दुसरे पण प्रश्न विचारते तेच तेच. आणि मग कोणाला म्हणजे रिप्लाय द्यायला काय नाही, पण काय कायला समजते रिप्लाय दिला, काय कायला म्हणजे तिथं मेसेज जात नाही, काय कायला जातो. म्हणून व्हिडिओ कसं बनवून टाकलं ना म्हणजे सगळ्यांनाच समजतं. म्हणून मी व्हिडिओ बनवून नाही का टाकत जाईल. तर काय असेल प्रश्न तर नाही का तर तुम्ही विचारू शकतात. आणि सपोर्ट करा प्लीज, मी हात जोडून तुम्हाला म्हणते की सपोर्ट करा, बास. दुसरं काही नको, फक्त सपोर्ट करा मला. माझे रोज व्हिडिओ बघत जा.